तर मित्रांनो, आता आपण ओव्हरी पासून स्टार्ट करू. ओव्हरी हा प्रायमरी फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे आणि ह्याचं मेन फंक्शन आहे एग प्रोडक्शन किंवा ओवम प्रोडक्शन. ओवम आणि एग दोन्हीही एकच आहे. आणि दुसरं फंक्शन म्हणजे त्याचं प्रायमरीली फिमेल रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स जे असतात ते प्रोड्यूस करतो. ना तो एक सॉलिड ओव्हल आणि आल्मंड शेप्ड ऑर्गन आहे जो पेल्विस या रिजन मध्ये प्रेझेंट असतो. पेल्विक बोन जो असतो लोअर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या इकडे तिकडे तो प्रेझेंट असतो. हा, ओव्हरी आता मेनली 5 हॉर्मोन्स प्रोड्यूस करतो. ते म्हणजे इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन, रिलॅक्सिन, ऍक्टिव्हिन आणि इनिबिन. हे 5 रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स तो प्रोड्यूस करतो. याचं फंक्शन आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी पाहूया. तर हा एक ट्रान्सफर्स सेक्शन आहे ओव्हरीचा आणि यामध्ये आपल्याला वेगवेगळे सेल्स बघायला मिळतील, जसं प्रायमोर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल आणि वगैरे वगैरे. अपार्ट फ्रॉम दॅट हा एक सेंट्रल पार्ट आहे ज्याला आपण मेडुला म्हणतो आणि हा बाहेरचा पार्ट आहे ज्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो. कॉर्टेक्स जो असतो दॅट इज लेअर, म्हणजे तो एक एक्सटर्नली कवर्ड असतो जर्मायनल एपिथेलियमने. हा जो दिसतात सेल्स जे दिसतात छोटे छोटे ते जर्मायनल एपिथेलियम आहे. आणि जसं की वर्ड सजेस्ट करतो जर्मायनल एपिथेलियम म्हणजे ते जर्मिनेट होणार एका एग मध्ये. ओके. आतमध्ये स्ट्रोमा ऑर द लूज कनेक्टिव्ह टिश्यू असतो मेडुला आणि यामध्ये ब्लड वेसल्स, लिम्फ वेसल्स आणि नर्व फायबर्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट, ओव्हरियन हिस्टोलॉजी जर आपण बघितली एका मॅच्युअर फिमेल ओव्हरीची, तर आपल्याला वेगवेगळे स्टेजेस बघायला मिळतील ओसाइटचे आणि हे सायक्लिक असतात. म्हणजे दर महिन्याला हे रिपीट होत राहतात. ही एक सायकल असते, त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल असंही म्हणतो. नाव स्टार्टिंगला प्रायमोर्डियल फॉलिकल्स हे ऑलरेडी प्रेझेंट असतात एका ओव्हरीमध्ये. प्रायमोर्डियल फॉलिकल्स हे जर्मायनल एपिथेलियल सेल्स पासून बनतात आणि ते अरेस्ट होतात मिओसिस 1 ला. हे अरेस्ट होणं हे गर्भातच प्रोड्यूस होतात. जेव्हा एखादी फिमेल गर्भामध्ये प्रेझेंट असते, थर्ड वीक पासून त्यांची स्टार्ट होते प्रोडक्शन ऑफ प्रायमोर्डियल फॉलिकल आणि अप टू 13व्या वर्षापर्यंत ही प्रोसेस चालू राहते. स्टार्टिंगला कितीतरी मिलियन्स, 5 ते 6 मिलियन सेल्स असतात. त्यांपैकी 40 ते 60 हजार सेल्सच राहतात ज्याला आपण प्रायमोर्डियल फॉलिकल सेल्स म्हणतो. आणि हेच सेल्स पुढे जाऊन एगचं स्वरूप करतात एका एकाने. तर हे सगळे सेल्सचं स्टेजेस आपण बघून घेऊया. पहिल्यांदा प्रायमरी फॉलिकल. प्रायमोर्डियल फॉलिकलला आजूबाजूला सेल्सच्या अवतीभवती ग्रॅन्युलोसा सेल्सचा एक लेअर बनला जातो आणि त्याला आपण प्रायमरी फॉलिकल असं म्हणतो. प्रायमरी फॉलिकलला अजून ग्रो साईज मध्ये ग्रो होतो आणि इस्ट्रोजन रिलीज करतो. इस्ट्रोजनचं काम काय आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊ. तो इस्ट्रोजन एक हॉर्मोन रिलीज करतो आणि त्याच्या अवतीभोवती अजून मोठा होऊन त्याच्या अवतीभोवती अजून एक थेकाचा लेअर येतो. सेकंडरी ओसाइट टर्शरी मध्ये कन्वर्ट होतो आणि टर्शरी स्टेजला मिओसिस 1 प्रोफेज 1 मध्ये जो सेल अरेस्ट झाला होता तो डिवाइड होतो आणि एक सेकंडरी ओसाइट बनतो. सेकंडरी ओसाइट जो झालेला आहे तो मेन एग आपला आहे. वाईल जी पोलर बॉडी असते, सेकंडरी पोलर बॉडी आणि फर्स्ट पोलर बॉडी जी असते ती डिजनरेट होते. सो हा एक हॅप्लॉइड सेकंडरी ओसाइट आहे जो ग्राफियन फॉलिकलच्या स्वरूपामध्ये वाढलेला आहे. एकदा जर तो ग्राफियन फॉलिकल झाला त्यामध्ये कॅव्हिटी जनरेट होती आतमध्ये आणि त्यामध्ये फ्लुइड बनतो. एक फ्लुइड पदार्थ, एक द्रव्य पदार्थ त्यामध्ये प्रोड्यूस होतो. एकदा तो मोठा झाल्यानंतर तो एक जसं फुटकळी आपली स्किनच्या अवतीभोवती येते, वरती येते, तशीच ही ग्राफियन फॉलिकल ओव्हरीची जी स्किन आहे एकदम थिन मेम्ब्रेन असते ओव्हरीची, त्याच्या वरती येतो आणि एकदा तो आल्यानंतर ती बस्ट होते. बस्ट झाल्यानंतर जी ओव्ह्युलेटेड ओवम असतो आपला जो एग असतो तो रिलीज होतो
आणि फिम्ब्रे जे असतात फॅलोपियन ट्यूब त्याला कॅच करते. ही उरलेली जी बॉडी आहे ज्यामध्ये आता एग नाहीये, दॅट गेट्स कन्वर्टेड इनटू कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम हा एक टेम्पररी एंडोक्राइन ग्लॅन्ड बनतो. त्याचं काम काय आपण पुढे जाणून घेऊया. कॉर्पस ल्युटियम आणि त्यानंतर कॉर्पस अल्बॅकन्स विच इज अ डिजनरेटेड फॉर्म ऑफ कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम हा डिजनरेट होऊन कॉर्पस अल्बॅकन्स बनतो. तर आपण पुन्हा एकदा सगळं बघून घेऊ. सेकंडरी फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, ग्रॅन्युलस असे सेल्स अवतीभवती येतात. देन ग्राफियन फॉलिकल, ग्राफियन फॉलिकल मध्ये एग सेकंडरी ओसाइट जनरेट झालेला असतो. ओव्ह्युलेशन, ओव्ह्युलेशन म्हणजे ओव्ह्यूल रिलीज होतो फॅलोपियन ट्यूब मध्ये. आणि कॉर्पस ल्युटियम, कॉर्पस ल्युटियम म्हणजे त्यामधनं एग निघालेला असतो आणि एक येल्लो बॉडी फॉर्म होते. And finally, corpus albicans, which is a degenerated form of corpus luteum. तो degenerate होताना corpus albicans बनतो. आता हा जो एंटायर प्रोसेस आहे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. ओजेनेसिस हा अगेन एक यूट्यूबचा व्हिडिओ आहे. एंड होता. आता आपण स्ट्रक्चर बघूया ग्राफियन फॉलिकलचं. सो हा एक मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे आणि त्यामध्ये हा ओवम आहे. ओके, फर्स्ट ओवमच्या अवतीभवती, ओवमला आपण सेकंडरी ओसाइट असंही म्हणतो. सो हा सेकंडरी ओसाइट आहे आणि त्याच्या अवतीभवती नॉन सेल्युलर लेअर आहे, लेअर ऑफ झोना पेल्युसिडा. त्याच्या अवतीभवती हा एक नॉन सेल्युलर लेअर आहे. आउटर मोस्ट लेअर आहे त्याला थेका एक्सटर्ना म्हणतात. हा जो लेअर आहे तो थेका एक्सटर्ना आहे. त्याच्या आतल्या बाजूला थेका इंटर्ना आहे, एक लेअर असते, सेल्युलर लेअर असते, त्याला थेका इंटर्ना म्हणतात. आणि हा जो लेअर आहे तो इस्ट्रोजन हॉर्मोन रिलीज करतो, जो डायरेक्टली ऍक्ट करतो पिट्युटरी ग्लॅन्ड वरती. त्याच्या आतल्या बाजूला थेका इंटर्नाच्या आतल्या बाजूला एक मेम्ब्रेन ग्रॅन्युलोसा असतो जो बनलेला असतो आणि तो डिफरेन्शिएट करतो. तो एगच्या पण अवतीभोवती असतो आणि त्याचं रूपांतर डिस्कस प्रॉलिजेरस आणि कोरोना रेडिएटा मध्ये पण होतो. सो तो हा जो लेअर आहे ग्रॅन्युलोसा सेल्स, त्याच्या सेल सेकंडरी ओसाइटच्या अवतीभोवती डिस्कस प्रॉलिजेरस आणि कोरोना रेडिएटाचं पण लेअर बनवतो. आतमध्ये सेकंडरी ओसाइटच्या आतमध्ये एक अँट्रम म्हणून फ्लुइड फिल कॅव्हिटी असते. त्यामध्ये फ्लुइड असतं आणि त्या फ्लुइडला लिकर फॉलिक्युलाय असं म्हणलं जातं आणि तो एंटायर पार्ट अँट्रम असं म्हणलं जातं. आता दुसरा पार्ट आपण बघूया फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा, तो म्हणजे फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबला ओव्हिडक्ट आणि युटेराइन ट्यूब असंही बोललं जातं. आता हा जो फॅलोपियन ट्यूब आहे तुम्हाला इकडे बघायला मिळेल, हा फॅलोपियन ट्यूब आहे. हे वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. सो बेसिक मेन फंक्शन ऑफ फॅलोपियन ट्यूब इज पाथवे फॉर स्पर्म्स. म्हणजे तो एक रस्ता बनतो स्पर्म साठी. स्पर्म्स एंटर होतात आणि तिकडे फॅलोपियन ट्यूब मध्ये त्यांचं फर्टिलायझेशन होतं विथ एग. सो हा नाव हा जो फॅलोपियन ट्यूब आहे, आतमधली जी लाइनिंग आहे त्याची इनर सेल्स, दे आर मेड अप ऑफ सिलिया. सिलिया एक असे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं एक एक्सटेन्शन असतात, एक हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात, ज्यांचं डिरेक्शन म्हणजे ते एकाच डिरेक्शननी कुठल्याही वस्तूला फ्लो करतात. जर एग असेल त्याला फॅलोपियन ट्यूबला युटेरसच्या डिरेक्शनने त्याला ढकललं जातं. हा आता हे तीन गोष्टी असतात फॅलोपियन ट्यूब मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. फर्स्ट इज इन्फेंडिबुलम. हा जो इन्फेंडिबुलम आहे यामध्ये वेगवेगळे कोण असतो. पहिला एक ओपनिंग असतो आणि हे फिम्ब्रे आहेत. फिम्ब्रे म्हणजे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात आणि ते डायरेक्टली अटॅच असतात. एक किंवा दोन तरी डायरेक्टली ओव्हरीला अटॅच्ड असतात आणि फिम्ब्रे इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅचिंग ऑफ द एग.
एग जेव्हा रिलीज होतो ओव्हरी मधनं, फिमरे त्यांना कॅच करतो आणि इकडे पुढे पाठवतो. दुसरा आहे एम्प्युला. एम्प्युला मध्ये ऍक्च्युली फर्टिलायझेशन घडतो. म्हणजे जेव्हा एग इकडून ट्रॅव्हल होत इथपर्यंत येतो आणि इकडून स्पर्म्स ट्रॅव्हल होत इकडे येतात. तर हे इकडून आणि हे इकडून येऊन इंटरसेक्ट होतात आणि त्यांचं तिकडे फर्टिलायझेशन होतं. आणि डायरेक्टली इस्थमस, तिसरा भाग म्हणजे इस्थमस किंवा कॉर्नुआ, हा डायरेक्टली अटॅच्ड असतो युटराइनला डायरेक्टली अटॅच्ड असतो. तिसरा जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे तो म्हणजे युटेरस. युटेरस मध्ये ऍक्च्युअल बेबी फॉर्म होतो. जो शिशूचं रूपांतर होतं, एगचं जे रूपांतर चाइल्ड मध्ये होतं ते युटेरस मध्ये होतं. तो जो फर्टिलाइज एग आहे तो इकडे येतो, त्याचं डिवाइड होतं, तो इकडे इम्प्लांट होतो आणि त्याची वाढ इकडेच होते. आणि ड्युरिंग पार्टुरेशन जेव्हा चाइल्ड बर्थ होतो तेव्हा इकडून तो बाहेर पडतो. आता वेगवेगळे पार्ट्स बघूया युटेरसचे. युटेरस 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला गेला आहे. पहिला जो आहे फंडस, बॉडी आणि सर्विक्स. आता हा जो आहे युटेराइन फंडस तो सगळ्यात वरच्या बाजूचा असतो आणि त्याच्या आतल्या बाजूला जे सेल्स असतात स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम, तिकडे एग जो आहे तो ऍक्च्युअल इम्प्लांटेशन होतो तिकडे. एग जेव्हा इकडून ट्रॅव्हल होत इथपर्यंत येतो तो इकडे इम्प्लांट होतो, म्हणजे तो इकडे चिटकतो वॉलला आणि त्याचं बर्थ तिकडे, त्याचं ग्रोथ तिकडेच स्टार्ट होते युटेराइन फंडस. दुसरी आहे बॉडी आणि तिसरी आहे सर्विक्स. बॉडी विषयी आपण बोलूया. सर्विक्स जो आहे तो सर्विकल कनाल असतो. वजायना आणि युटरस या दोघांच्या मध्ये एक कनाल असतो, त्याला सर्विकल कनाल असं म्हटलं जातं. त्याचे 2 ओपनिंग्स असतात. एक ओपनिंग युटरस मध्ये होते आणि दुसरी ओपनिंग वजायना मध्ये होते. तर हे सर्विक्स आहे. तिसरा जो आहे बॉडी. हा जो बॉडी आहे तो 3 टिश्यूजनी बनलेला असतो, 3 लेयर्सनी बनलेला असतो. एक एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरिमेट्रियम. सर्वात बाहेरचा जो लेयर आहे त्याला पेरिमेट्रियम असं म्हणलं जातं. पेरिमेट्रियम डायरेक्टली अटॅच्ड असतो पेल्विसशी विथ लिगामेंट्स. लिगामेंट्सनी अटॅच होतो आणि तो एका ठराविक जागेवरती पकडून राहतो. सो तो एक ठोस होऊन जातो पेरिमेट्रियम. दुसरा आहे मायोमेट्रियम. मायोमेट्रियम सगळ्यात मधला लेयर आहे आणि तो बनलेला असतो स्मूथ मसल सेल्स पासून. जेव्हा पार्टुरेशन होतं, जेव्हा चाइल्ड बर्थ होत असतो त्यावेळी हे जे मायोमेट्रियमचे सेल्स आहेत ते विगरसली कॉन्ट्रॅक्ट होतात आणि बाळाला पुढे ढकलतात. सो दीज सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर गिव्हिंग द लेबर ड्युरिंग द चाइल्ड बर्थ. तिसरा जो सेल लेयर आहे तो एंडोमेट्रियम आहे. सर्वात आतमधला लेयर एंडोमेट्रियम. हा जो बनलेला असतो तो ब्लड सेल्स हायली एक्सपोज्ड असतात जे नरिश करतात चाइल्डला. सो जो आतमध्ये जो बेबी असतो त्याला नरिशमेंट साठी एंडोमेट्रियमचे स्ट्रॅटिफाईड सेल्स त्याला नरिश करतात आणि प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला ह्याचा जो थिकनेस आहे तो चेंज होत राहतो. सो सर्वात जास्त चेंजेस एंडोमेट्रियम मध्ये घडतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे सर्विक्स हा ब्लॉक होऊन जातो म्युकसनी ब्लॉक होऊन जातो इकडे जेव्हा फर्टिलायझेशन घडतं आणि हा जो जायकोट आहे इकडे फॉर्म इम्प्लांट होऊन त्याचं स्वरूप बेबी मध्ये होतो. एकदा बेबी फॉर्म झाल्यानंतर हा सर्विक्स जो आहे इकडे ब्लॉक होऊन जातो म्युकसनी, कारण की इन्फेक्शन होऊ नये म्हणून. जर आतमध्ये काही बॅक्टेरिया वगैरे काही वजायना मधले बॅक्टेरिया पॅरासाइट्स वगैरे इकडे घुसले तर ते बेबीला इन्फेक्ट करू शकतात. म्हणून हा जो सर्वायकल रिजन आहे हा म्युकस मेम्ब्रेनने ब्लॉक होऊन जातो. आपण चौथ्या ऑर्गन विषयी बोलू आता. चौथा जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे तो आहे वजायना. वजायना एक ट्युब्युलर फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. 7 ते 9 सेंटीमीटर लेंथचा असतो तो आणि तो सर्विक्स आणि वेस्टिब्युल ह्या दोघांच्या मध्ये असतो. तो वजायनल वॉल्स जे असतात म्युकसल लाइनिंग असते, त्यामध्ये म्युकस सिक्रिशन जो असतो तो जास्त असतो आणि मिडल वाला जो असतो म्युकसल सिक्रिशनच्या मधला जो लेअर असतो तो मस्क्युलर असतो आणि त्याच्या आतमधला तो ऍडव्हेंटेशिया लेअर असतो.
आता म्युकसल लेअर एपिथेलियम जो असतो तो स्ट्रॅटिफाईड असतो आणि नॉन केरेटनाइज्ड असतो आणि तो ग्लायकोजन ऍज अ फूड रिझर्व स्टोअर करतो. आता वजायना मध्ये जे म्युकस सिक्रिशन्स होतात ते डायरेक्टली त्यामध्ये कुठले ग्लँड्स नसतात. ओके, त्यामध्ये कुठले म्युकसल ग्लँड्स नसतात, पण सर्विक्स मधनं या सर्विक्स मधनं जे म्युकस डायरेक्टली सिक्रेट होऊन वजायना मध्ये येतो अँड दॅट सर्व्स ॲज अ म्युकसल लाइनिंग इन द वजायना. वजायनाचा जो ओरिफायस असतो, जे ओपनिंग असतं, तो पार्शियली ब्लॉक केलेला असतो एका म्युकसल मेम्ब्रेनने, ज्याला हायमन असं म्हणलं जातं. आता आपण एक्सटर्नल जेनिटेलिया ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पाहूयात. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा जो एक्सटर्नल जेनिटेलिया आहे तो कलेक्टिव्हली त्याला वल्वा किंवा प्युडेंडम असंही म्हणलं जातं. सो वल्वा कन्सिस्ट ऑफ 5 थिंग्स. 5 गोष्टी आहेत वल्वामध्ये. ते म्हणजे वेस्टिब्यूल, लाबिया मायनोरा, क्लायटोरिस, लाबिया मेजोरा आणि मॉन्स प्युबिस. तर एक एक करून आपण जाणून घेऊ. वेस्टिब्यूल जो आहे तो एक डिप्रेशन आहे, मीडियन डिप्रेशन आहे, ज्यामध्ये वजायनाचं ओपनिंग एनक्लोज होतो आणि तो पण त्याच्यामध्ये असतो. सो त्याला एंटायरला एक कम्प्लीट वेस्टिब्यूल असं म्हणलं जातं. लाबिया मायनोरा जो आहे एक फोल्डिंग ऑफ स्किन असतो. तो जस्ट लाबिया मेजोराच्या वरच्या आणि आतल्या बाजूला असतो, त्याला लाबिया मायनोरा असं म्हणलं जातं. देन क्लायटोरिस. क्लायटोरिस एक फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे जो विच इज होमोलॉगस टू पेनिस. त्याचा रेझेम्बलन्स आहे म्हणजे तो एक जवळपास पेनिस सारखा दिसणारा एक छोटीशी गोष्ट आहे, त्याला क्लायटोरिस असं म्हणलं जातं. दुसरा आहे लाबिया मेजोरा. लाबिया मेजोरा लाबिया मायनोराच्या बाहेरच्या बाजूला असतो आणि तो पण एक फोल्डिंग स्किन असते. लास्ट आहे मॉन्स प्युबिस. मॉन्स प्युबिस हे एक एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म आहे लाबिया मेजोराचा. लाबिया मेजोराच्या वरच्या साईडला एक एलिव्हेशन असतं, त्याला मॉन्स प्युबिस म्हणलं जातं. मॉन्स प्युबिस आणि लाबिया मेजोराचा जो एंडिंगचा पार्ट आहे तिथे प्युबिक हेअर्स असतात. लाबिया मेजोरा आणि लाबिया मायनोरा हे दोघेही होमोलॉगस आहे स्क्रोटमशी. मेल्स मध्ये जो स्क्रोटम असतो त्याचा जो स्ट्रक्चर असतो तो रिझेंबल करतो लाबिया मायनोरा आणि लाबिया मेजोराला, म्हणजे एक थोडंसं होमोलॉगस असतो. नेक्स्ट आहे एसेसरी ग्लँड्स. एसेसरी ग्लँड्स मध्ये आपण वेस्टिब्युलर ग्लँड्स किंवा बार्थोलिन्स ग्लँड्स हे कव्हर करणार आहोत आणि दुसरं म्हणजे मॅमरी ग्लँड्स. तर पहिलं वेस्टिब्युलर ग्लँड्स जे असतात हे पेअर्स मध्ये असतात आणि हे होमोलॉगस असतात बल्बो युरेथ्रल ग्लँड्स मेल्स मध्ये. मेल्स मध्ये जे बल्बो युरेथ्रल ग्लँड्स असतात आणि ते एक लुब्रिकेटिंग फ्लुइड रिलीज करतात ड्युरिंग कॉप्युलेशन. सेम काम एज अ फिमेल्स मध्ये पण असतं आणि त्याला बार्थोलिन्स ग्लँड असं म्हटलं जातं किंवा वेस्टिब्युलर ग्लँड्स. तर त्याचं पण सेम काम असतं, तो एक लुब्रिकेटिंग फ्लुइड रिलीज करतो वेस्टिब्युल मध्ये. आता आपण मेमरी ग्लँड्स विषयी बोलू, जो एक एक्सटर्नल जेनिटेलिया आहे. नाव मेमरी ग्लँड्स इज अ मॉडिफाईड स्वेट ग्लँड. स्वेट ग्लँड्स जे असतात ज्यामध्ये आपलं स्वेट निघतो, घाम निघत असतो, त्याचा एक मॉडिफिकेशन असतो मेमरी ग्लँड आणि हे प्रेझेंट असतात व चेस्टच्या इकडे आणि हे पेअर्स मध्ये असतात. राऊंडेड शेप, राऊंड शेप पेअर्स मध्ये असतात. त्याचा प्रायमरी फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ मिल्क आफ्टर पार्टुरेशन. म्हणजे चाइल्ड बर्थ झाल्यानंतर त्यांमध्ये मिल्क प्रोडक्शन कॅपॅसिटी येते आणि ती बाळाला मिल्क प्रोव्हाइड करते. आता मेमरी ग्लँड्सचं जे डेव्हलपमेंट आहे ते स्टार्ट होतं प्युबर्टीच्या वेळेस, जेव्हा प्रायमॉर्डियल सेल्स इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे जे दोन हॉर्मोन्स रिलीज होतात मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस, त्यावेळेस त्यांचं डेव्हलपमेंट सुरू होते. प्रेग्नन्सी झाल्यानंतर जेव्हा फर्टिलायझेशन होतो आणि बर्थ होते तेव्हा लॅक्टोटोपिक हॉर्मोन जे असतात, लॅक्टोटोपिक और प्रोलॅक्टिक हॉर्मोन्स, ते लॅक्टिफेरस ट्युब्युल्सला डेव्हलप करतात, अजून चांगले डेव्हलप करून, आणि त्यामध्ये मिल्क प्रोडक्शनची क्षमता येते. आता जर आपण ह्याचा सेक्शनल व्ह्यू घेतला मेमरी ग्लँड्सचा, तर तुम्हाला हे रिब्स दिसतील. हे रिब्स आहेत.
ह्याच्या मागे लंग आहे, हा एक फॅट टिश्यू आहे इकडे, आणि हे जे आहेत ते ग्लँड्युलर टिश्यू आहेत. ओके, सो हे ग्लँड्युलर टिश्यू इरेग्युलरली शेप असतात, त्यांचा काही ठराविक शेप नसतो, ते कसेही वेडे वाकडे असतात, आणि एक 15 ते 20 शेप ग्लोब्युल्स असतात, एक 15 ते 20 ग्लोब्युल्स असतात इकडे, आणि ते ग्लोब्युल्स मध्ये एल्व्हिओलाय सेल्स असतात. नाव एल्व्हिओलाय हे स्पेशलाइज सेल्स असतात ज्यामध्ये मिल्क प्रोडक्शनची कॅपॅसिटी असते. हे जे एल्व्हिओलाय सेल्स आहेत हे मिल्क प्रोड्यूस करतात आणि त्यांच्या ल्युमन मध्ये स्टोअर करतात. मिल्क प्रोडक्शन झाल्यानंतर ल्युमन मध्ये स्टोअर झाल्यानंतर ते पास होतो मेमरी ट्युब्युल्स मधनं. हे इकडे मेमरी ट्युब्युल्स आहेत, वेगवेगळे मेमरी ट्युब्युल्स एकत्र येतात आणि एक मेमरी डक्ट बनते. ही जी मेमरी डक्ट आहे ही लॅक्टिफरस डक्ट मध्ये ओपनिंग देते आणि तिकडून मिल्क बाहेर पडतं. प्युबर्टी किंवा सेक्शुअल मॅच्युरिटी हे एक वय आहे ज्या वयामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे असतात ते फंक्शनल बनतात. ते लहानपणापासून प्रेझेंट असतात पण त्यामध्ये फंक्शनल म्हणजे फंक्शन येत नाही, त्यामध्ये क्षमता येत नाही गमिट प्रोड्यूस करण्याची, एग किंवा स्पर्म प्रोड्यूस करण्याची क्षमता त्यामध्ये नसते. ती एक ठराविक कालावधीनंतर एका ठराविक वयामध्ये येते आणि त्याला आपण प्युबर्टी असं म्हणतो. तर ही जी प्युबर्टी आहे ही एज प्रत्येक मेल मध्ये आणि फिमेल मध्ये वेगवेगळे असतात. ते आपण बघून घेऊ की वेगवेगळे कसे असतात ते. हा, आता मेल्स मध्ये प्युबर्टी ऍट द एज 12 ते 15 वर्षाच्या दरम्यान येते आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स स्टार्ट व्हायला सुरुवात होते. आपण सेकंडरी डायमॉर्फिक कॅरेक्टर्स बघितले काय काय असतात, बियर्ड, मुस्टाश, चेस्ट हेअर वगैरे वगैरे यायला सुरुवात होते आणि त्यांचे जे सेक्स हॉर्मोन्स आहेत ते स्लोली एनलार्ज व्हायला सुरुवात होतात आणि त्यांचा जो टेस्टोस्टेरॉन लेवल आहे, जो हॉर्मोन आहे तो वाढतो. म्हणजे प्युबर्टी मध्ये आल्यानंतर त्याची जी क्षमता असते जनरेशनची ती वाढते. मेल्स मध्ये टेस्टोस्टेरॉन चे लेवल्स असतात, जोपर्यंत तो मेल जिवंत आहे तोपर्यंत त्याचे टेस्टोस्टेरॉन लेवल कायम राहतात, पण ते ग्रॅज्युअली कमी होत जातात वयानुसार. जसं जसं वय वाढत जातं मेल्स मध्ये तसं तसं हे जे लेवल्स आहेत टेस्टोस्टेरॉनचे हे हळूहळू कमी होत जातात. आता आपण फिमेल्सचं पाहूया. फिमेल्स मध्ये प्युबर्टीचा जो एज आहे तो 10 to 14 आहे. सो एक 10 to 14च्या रेंज मध्ये प्युबर्टी त्यांमध्ये येऊन जाते. तर या एज मध्ये 10 to 14 मध्ये पहिली मेन्स्ट्रुअल सायकल येते आणि त्याला मेनार्च असं म्हणलं जातं आणि या वेळेस त्यांना कळतं की ते प्युबर्टी त्यांची स्टार्ट झालेली आहे. आणि ही जी सायकल एकदा स्टार्ट झाली तर ती मेनोपॉज पर्यंत चालूच राहते. सो ह्याला ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ही प्रत्येक महिन्याला पिरियॉडिकली येत जाते. प्रत्येक महिन्याला एक ओव्हरी, एक ओवम, एक एग ऑल्टरनेटली बाहेर सोडतो फॅलोपियन ट्यूब मध्ये फॉर फर्टिलायझेशन. आणि ही सायकल जी आहे तोपर्यंत चालूच राहते जोपर्यंत मेनोपॉज नाही येत. मेनोपॉज अराउंड 45 to 50 इयर्सच्या आसपास येऊन जातो. आणि ह्यांची जी प्युबर्टी आहे, फिमेलची जी प्युबर्टी आहे ही गोनोडोट्रॉपिक हॉर्मोन्सनी कंट्रोल केली जाते.